काही छान आंबे आले बाई झाडाला. मला वाटलं नव्हतं बाई 3 वर्ष एवढं फळ तुटाना पण लवकर ते 3 वर्ष तेवढं चांगलं फळ जाऊ म्हणून वाटलं नव्हतं बाई. लय मस्त आंबे आलेत बाई खरंच. वासानीच भारी वाटते बाई मला तर लई. काय ग मम्मी किती आंबे तोडते तू? अगो बाळा बघ ना कसले भारी आंबे आलेत आपले इथं. काय बाई मस्त आलेत. हे बघ ना हे बघ बादली भरून काढलेत मी. हा त्याच्यामुळे आंबे खाऊ खाऊ अशी झाली तू. तुला आलंच का तुझ्या बापाला तुला माझं कोड बिड आहे का काय ग? अगं मग आंब्याचे झाडे लावले. अगं बाळा धंदा करावा विकावा आंबे. आंबे विकायचे नाही आपल्याला. ती तुझी मावशी येणार आहे आता. तिचं दुसरं बी लग्न करून दिलंय. ते पहिलाच बी एवढा होता चव्हाणा धावाचा. आता ती यायची म्हणलं आंबे तोडा. 3 वर्षात एवढे चांगले आंबे आलेत मला गॅरंटीच वाटा ना अगो झाडाची. जाऊन दे ना आले नाही ह्याला महत्व. खरंच महत्व आहे बाई. काय छान वास घे ना काय भारी येतंय बघ ना. असं खायला पण आता. काय वा कुठे गेलते? ते खत आणायला गेलतो. खत आणायला गेलते. पैसे आता उधार आणलंय. चटतोय ऐकून घेऊन देता येते. विचारता नाही आलं का? अरे मग विचारायला काय लागत आता. लोक सगळे शेजारी पाजारी फिरून राहिले तर. पण विचारायचं काम होतं मला एक. आता प्रत्येक वेळेस तेच विचारतो तुला. हे करू का ते करू का? हा ना नाही विचारावं लागन. जरा आवाजच नाही चढायला लागला एवढ्या. घटस्फोट काय म्हणली? कोणाचा? ते मावशीचा. हा तुम्हाला सांगावं म्हणून मेवणीचा तुला काय गरज आहे लगेच मावशीचा झाला करायची? मेवणीचा म्हण. काय एवढं लगेच तुम्हाला काही गरज आहे का घटस्फोट? कोणून ऐकलं तुम्ही ते घटस्फोटाचं? येता येता ऐकत होतो. हा काही मांजरीवाणी काम लावायची गरजच आहे का नाही? कामच ते आपलं. हा मांजरीवाणी येणार आहे का ती आज? येणार आहे म्हणून हे काय आंबे त्याच्यामुळे आंबे तोडून राहिले ना. बघा ना काय बहिणीला रस करून घालणार. बाबा तुमच्यासाठी कधी नाही तोडले आंबे. नाही असू देत तिच्या बरोबर आपल्याला भेटन. बाबा खाणार पडलाय. कधी येणार ती? येणार थोड्या वेळाने म्हणजे फोन आलता माझा. जाऊ का आणायला? तुम्हाला नाही सांगितलं ते पंचायती करायला? एकटीला घर नाही मी सुधरायचं. आहे ना खमकी. आणि घरातलं काम कोण करीन? तुम्ही आहेत ना काम करायला. का माणूस लावायचा काय ना दुसरा? अगं मम्मी जाते तर जाऊन दे ना. हे गप्पे. बरं ऐक ना. ते तो बहिणीचा घटस्फोट घेतला आणि परत 6 महिन्यात दुसरा करून दिला. मग काय झालं त्याचं? ती का म्हणून येणार आहे? बाई त्याला ते एवढा चांगला दिसला तुम्हाला काय सांगू. एवढा गोरा गोमटा दिसला आणि म्हणला नोकरीला आहे आमक्याला आहे तमक्याला आहे. ते पत्त्याच्या दारावर जाऊन बसतोय आणि त्या 6 महिन्यात 60 वेळेस मारलंय त्या पोरीला. दारू ढोशितोय काय नाटके त्याचे. म्हणून तिला म्हणलं तू ये निघून इकडं. म्हणून येणार होती. मग मी एक काम करतो तिला जाऊन फाटवून घेऊन येतो. असं म्हणता का? जा लवकर. जाऊ का? तू काय कर घरातलं तर काम धंदा उरक्यो. मी तिला घेऊन येतो लगेच. बरं एक काम करा या घेऊन मी तर आंबे तोडते आणि घरात जाते. काय आणायचं का? किराणा बिराणा? नाही काय नाही आणायचं. तुम्ही जातीला घेऊन या. ठीक आहे. मम्मी लय डेंजर आहे का ग? काय बाई कसला निघलाय कसला नाही काय माहिती. गोरा गोमटा दिसला. ठेव याच्यात आणि चल घरात चल. जवाने जाने मन है सीने दिल रुबा मेरे तो दिल शिकार हो गया. कुत्रा भी भुकायला लागले तुम्हाला. भुकुडे त्याचं काय तोंड बांधलंय का न भुकायला? माझ्या टोमीला काय म्हणायचं ना. माझा टॉमी रात्री मला तू घरात घेतलं नाही ना की याच्या सोबत याच्या पोट्यावर डॉक्टर टॉमी सायलेन्स टॉमी प्लीज नो भुकिंग बायको वाली माझा. तुम्हाला तेवढंच काम येतं प्यायचं बस. प्यायचं काम येतं बस? मग अगं तू काय सोपं काम समजते का प्यायला? मग अगं असं दुकानात जावं लागतं. त्याच्याला असं पैसे द्यायचे. दारूची बाटली घ्यायची त्याचं झाकण खोलायचं गालाशीत वाटायचं पाणी वाटायचं सोडा वाटायचा आणि मग प्यायचं. हे काय साधं सुद्धा काम नाहीये. कष्ट तू पण वाजवलं की नाही आहे की नाही? लाज वाटते का? लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. सोने साडीत लय वारे घातली का तू? हा मग माझी माहेरची घालन. माहेरची साडी लय वारे का तुझी? चालली मी माहेरला. वय लागली मी तुम्हाला. अहो किती पेता तुम्ही? पार नको करून टाकली मला. महिन्यातून 60 वेळा मारलं तुम्ही मला. किती? 60 वेळा? 60 वेळा? मी ऐकलं 60 वेळा. कान बी गेले तुमचे आता. कान नाही तुम्ही पार नाही गेलं. ऐक ना 2 आठवड्यापासून मी ऐकतोय मी चालले पण तू तर साधी सुधी पण नाही हल्ली का? खाऊ फुगली तू. झालं एकदाची कान. तू गेली ना मी तिसरी आली.
तिसरी गेली ना चौथी आणि चौथी गेली ना पाचवी आणि एक डझन भर करेन. हा तेवढं पैसे माझ्याकडे. पैसा आहे हा अहो पुरायचं नाही सगळं मूत पिऊ पिऊन सगळं उडवला ना काय राहिलं आता तुमचे पैसे हा अरे तुला काय कळत दारूशी माझा त्याला मूठ म्हणते का वय मूठ म्हणते. हा तेच लाज नाही वाटत तुला. नाही वाटत तुम्हाला वाटते मला कशाला वाटत. मग तुम्हाला प्यायला वाटत नाही मला बोलायला वाटन का हा वाटू दे नाही वाटू दे काय मला फरक नाही पडत. बरं मी काय म्हणतो इथं काय करत होती या लासण्यासोबत. नीट करत होती गड्या नीट करत होती. हा मग खरंच नीट करत होते का मग काय तू? गोडे बोलते काय अरे बाबा लय डेंजर झाली का तू. मला माहिती ना चोराच्या उलट्या मांबा चोरून तुझ्या माहेर घेऊन जायचंय काय तुला त्या लसूण. काय? लसूण चोरून हा अहो, माझा जे चोरायचा कशाला आहे तुझा काय संबंध आहे असं. हा माझं लसूण आहे, मी आणून लाटकेवलाय कधी तिथं. कधी आले होते तुम्ही वावरात पाय हा? ठेवायला ए, कधी आलते काम करून घे ना ही सुद्धा एक कला असते ए, कळतं का कला तुला. असते. बरं तुला न्यायचा ना तर ने तुला माहेरी न्यायचा ना ने राशनाला लय भाव आहे फुकट देऊ नको पैसे घेऊन या तेवढी माझी सोय होईल. पैसे नाही बायको नाही आता मी परत येत नसते परत येत नसते. हा मी म्हंटल 2 आठवड्यापासून ऐकतो जात काय नाही का तुझी बॅग भरायला मदत करू मी. बघा तुम्ही हा? जातच असते आता जाते असती. आणि यायचं ना तोंड घेऊन माझ्या माग मी काय जर गाले तू- सांगून ठेवते यायचं ना अजिबात नाही जाऊ का? नाही आणणार नाही आणणार. हा बघते ना जर आले ना बघा मग अय, अरे तुला सांगितलं ना 3 करीन 4 करीन डझन भर करेन मी पण बापल नाही घाबरत मी. हा लसूण लसूण घेऊन जा ना जेवढी सोय होईल पैसे घेऊन ये. आयला काय ऐकत नाही जाऊ दे चला राहतो जरा मी फिरायला. स्टॉप 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 काय मांजरीवाणी अडू राहिले मला मांजरीने अडवलं मी तुला. मग अडवलं मी काय करणार आहे तू. हा? तेच ना काय करू शकते मी काहीच नाही करू शकत ना पण मी करू शकतो. काय मी गाणं गाऊ शकतो. दुसरं काय आलंय आयुष्यात तुम्हाला नाही बरंच जायचं गोष्टी आणि गाणे आल्या. गायचे बस आलं मला लय गोष्टी येतात. बरं तू काय चा- तर? मी गाऊ का गाणं. हा रुक जा ओ जाने वाले रुक जा मैं तो राही तेरी मंजिल का. ए रुक जा ओ जाने वाले रुक जा मैं तो राही तेरी मंजिल का. नजरों में तेरी मैं बुरा सही नजरों में तेरी मैं बुरा सही आदमी बुरा नहीं मैं दिल का. रुक जा नको रुक जा लगेच तू जा. काय नाला की हो गाणं मी तुम्ही दारूच म्हणून राहिले बायको समोर मग? मी म्हणलं एखाद्या बायकोचं मला पटवणार समजवणार नाही का हा. असं एखादं छान गाणं म्हणा तर दारूच तुमचं भोक्षात आहे ना काम दारूच घुसलेली जाते मी पण थांबत नसते अयो लय नका वाढले बांधलेवाली मला म्हणते बांधलेवाली आडवा येऊ नका होय. हो लय जोरात नक लागले बाबू. आता हे दुःख विसरण्यासाठी मला परत घ्यावे लागणार आहे. कुठे जाऊ मी तिकडे जातो. कवची थांबले कुणीच आहे ना अजून काय लगावचं फोन केला दाजीचा पत्त्या नाही एवढं कोण उशीर लावलंय काय माहिती बाई आले आले किती वेळ झाला. अहो काय अर्धा तास झाला दाजी कवाची थांबले मला काय माहिती या फाट्या उतरणार आहे. मला वाटलं ते मागच्या फाट्या उतरणार म्हणून मी त्या फाट्यावर गेलो. अहो काय पण दाजी शर्ट का नाही घातलं हो? काय झालं बरं का तू यायची ना त्यानं आता तेवढा आनंद झाला मला ना तर विसरूनच गेलो शर्ट घालायचा तसाच कोपरीवर आलो. हा ना आता माझ्या बायकोला कळालं ना हा. तर काय सांगायचं अशी बोललं ती मला काही विचारूच नको पण तो मदत करायची बरं का तिला बोलून नाही द्यायचं माझ्या सगळं. चालतं. हा हा. बरं बरं निघायचं थकले मी उभा राहू हा. बस बसू का हा बस व्यवस्थित डबल बस. सीट येते ना हा डबल येते चांगलं जाम बस बर का हा, हा. पडशीन बिडशीन हा. पॅक धर मला हा हा जाम धर बर हा, हा, का पकडले. पडशीन बिडशीन हा हा आमची ती म्हैस ना हा. एवढा त्रास देते काही विचारूच नको. किती उशीर झाला ग मम्मी अजून आले तुझं नाही. आपले वाढूच झालं गेलेले पण अजून याय नाही. बाबाला ना कोणती कामं सांगितली का लवकर हा, आली. आली मावशी. आले 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 कशी बरी ना लय बरी आहे बरी. अगं आबाया हे काय ना वाल काय तुम्ही शर्ट नव्हतं घातलं काय आयला ती मेवणी येणार म्हणून त्या आनंदाच्या भरात शर्ट घालायचं ह्या विसरून माणसाने गेलो. पुढे इज्जत म्हणून ठेवली नाही आता गावात बी घालायची राहिली का अरे त्याला कोण बघत आहे अहो तुमचं काय डोकं बिकं सडलंय का काय अरे कोण बघत आहे त्याला कुशाल कोपरी वगैरे
उघडं थोडायची कोपरीत आहे ना. हे ताई जाऊ दे ना, आता शेतकरी मी माणूस इतक्या आहे मी. दिवसात आले, तू भांडणच करणार का? हा, जाऊ दे मम्मी, कशाला बाबाला बोलती उगाचच. आंब्याचा मोठा आंब्याचा रस कर आणि मस्त पैकी रस चपात्या कर. आता तुझी बहीण आलेली आणि आता ती येतच राहणार आहे, जाणार नाही ती आता. मला माहिती हा. तुम्ही नका सांगू मला ते. ए मावशी, तुझ्यासाठी बघ किती आंबे हे केलेत आम्ही. त्यासाठी आंबे काढून हा, बघ. किती भारी. असं वनराज आहे ह्यो. तुला आवडतो ना म्हणून. हे बघ. आवडत होतं म्हणून काढवायचं. खरंच भारी. आणि हे पाड आहेत बर का. ह्यात तर झाडाचे तोडलेत आम्ही दोघा नवरा बायकोनी. आपण दोघं तुम्ही होते काय तोडायला? मी आलो होतो का? भारी आहे पण पण खरंच. जाऊ दे ना मम्मी, आणलेलं महत्व आहे ना बाबा. तोंड चलतोय. ए जाऊ दे आम्हाला नाही. आली ती मी येऊन ये माहिती. हा, माझी पण बहीण आहे. आता मला लई दिवस झाले भेटले नाही, तर जवळ घेते तिला हा, बी. चांगलं कडकडीत भेटा, आम्ही नंतर भेटू निवांत. बरं काय चाललंय तुझं? सांगते तुला निवांत सगळं. बस बस ना बाई बस. हा बसा बसा. ए मावशी, काका नाही आले? ए काका पिऊन पडले तिकडं. काकाला घाल तिकडे चुलीत. आई, मी त्यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. कोणतं? ते नाही का, नवरा पाहिजे गोरा गोरा, ते तू गोराच केला ना. मस्त गोरा बघून बघितला, पण आतून लय कसा बेवडा निघाला. वरून गोरा आहे पण आतून काळा आहे त्यो. हा तुम्ही कस काय पाहिलं बाबा आतमधून काय? काय ते? बाबाला आहे ना, बाबा इथं सगळं- राहतो आणि लिखाण पुराण तिकडलं घेतो. बाबाचं काम असं आहे. सगळं कळत आपल्याला हा, तिकडचं. बाबाला घरातलं लिखाण पुराण नाही लागत, लोकांचं लागत फक्त. कुठं हानमार तर नाही केली मी. मारतो. अगं ताई तुला सांगते, काही काम नाही काही नाही आहे, ती प्रॉपर्टी पण आहे ना, हा. सगळी पिऊन सगळी वाट लावून बाई, राहिला तो. आणि काही उद्योग नाही करायचे, काही नाही. प्यायची तर थोडी प्यायची ना त्यांनी, मग इतकी प्यात असतात काय? नुसतं बघ दारू प्यायचं, नुसतं दिवसभर गाणे गाते ना गावात बोंबलायचं, बस एवढंच जमतं. आणि जास्त काय बोलायला गेले का मारायचं. मी वैतागले बरं ताई, आता मी जातच बाई, नसते. काय- वैतागू नको काय नको, निवांत राहा इथं. ती आहे मी मी आहे. बोलते ना. मी पण आहे. ए शांत बस. हा. बापाला तुला दिसत मध्ये मध्ये बोलायला लागत. काय ग तुझं नशीबच काय आहे तिचा- असं? तिच्यावर शांत बसा. दुःखाचा प्रसंग आलाय, आपण तिचं सांत्वन करणं गरजेचं तुम्ही आहे. शांत बसा, मी आहे ना सांत्वन करायला. ते पहिल्या नवऱ्याने तसंच केलं, तो खरंच तसाच या लेकराचं होता. नशीबच फुटलं त्याला नाही घटस्फोट बाई. दिला, तूच आता दुसरं करून दिलं, तो तसाच अगं बाई, निघाला. एवढं गोरं आता त्यांची घेणं आता इथंच राहायचं, जायचंच नाही परत. ए मावशी, जाऊ दे, आपण तिसरं करू. ए तिसरा करू. कशाला, मी आहे ना त्यांना आपल्याला काय? सगळ्या सांभाळायला. हं? सांभाळायला तुम्हाला. हा ना. हा. स्वतः अंगातले कपडे सांभाळणं होते का ते बघा. अरे ते होत चाललंय आम्हाला सांभाळायला. आनंदाच्या भरात ते आपलं गेलो तसा. हा. त्याला काय आहे? तुकडा भेटतो ना एक टाइमचा, गप खायचा. मला आहे ना घटस्फोट घ्यायचं परत, आणि आता आहे ना लग्नाचं म्हणजे डोक्यातच नाही घ्यायचं, मला लग्नच नाही हा, करायचं. डोक्यातच तुझ्या घेऊ इथं आहे नका. ना धुणं भांडे करीन, काही करीन, पण तुझ्या इथं नाही ठेव मला. मी लग्न नाही कोणाकडे करत. जायचं नाही, इथं आपल्या घरी राहायचं. इथं काम करू लागायचं तुमच्या अहो, बहिणीला. ती काय म्हणती नाही ऐकून घ्या ना. काय म्हणती? ती म्हणते मला इथं राहायचं, तुम्ही म्हणता कोणाकडे जायचं नाही. तुमचे काय कान बधीर झाले काय येते एवढ्यात? हा मग मी कुठं म्हणतो इथंच राहा म्हणलं. मग तुम्ही काय म्हणताय कोणाकडे जायचं नाही, काय करायचं मध्ये बोलायचं? मी म्हणते मध्ये बोलायचंच नाही ना, तोंड बंद करा फार. बरं पण तुमचं कशाला? भांडण राहू द्या बरं बाजूला. आपण आहे ना ते- अरे त्याला काही चहा पाणी काही विचारशील का हा, नाही? मम्मी. दमून चांगलं आली. छान. ते घेईन मी चाबी. तुला लाज बीज काय हाय का नाही? एवढी मोठी घोडी झाली, आज उद्या लग्न होईल तुझं. पटकन पाणी बिनी घेऊन दरवाजे जा. मोडीशी. पाऊस आली, लाज नाही वाटत का तुला थोडीफार बी? सुमये दरवाजे मोडीशी. तुम्ही शांत बसा. लेकराला लागन. तुम्ही तोंड बंद करा. हो पाणी आण पाय. मी नाही आणणार, जा. उठतो नाही ग तू? मी जाऊ का तेवढं ते? बाबा. बघत वावरात. निघा तुम्ही. तुम्हाला तर काही काम धंदे नाही, काय नाही, काय नाही, टाव टाव निघा. ए हो घरात. आराम कर, खाय पी काहीतरी. हा आहो जा ना. मायाचा पागळा जात इगड्या. चाललाय आराम कर करायला. काय ग ताई एवढी भांडती ग? तुला तर आहे ना अक्कलच नाही. मी तुला पहिल्यापासून सांगते, नवरा ना असं मुठीत ठेवायचा, मुठीत. मस्त ठेवायचा प्रयत्न करते, नाही राहत. तू पहिला नाही ठेवला मुठीत, आणि आता ह्यो बी नाही ठेवला. लय गोरा गोमटा दिसला आता आहे ना मला चांगलं शिकव कसं ठेवायचं, मगच जाते मी. आता काही गरज नाही. आता जाऊच नको, त्याची चांगली जिरू दे, चांगली बेवड्याची. येईन तो इकडं. काय आलं आता बोलीला? नाही काय करू बाया. कुणी बोलाल तुम्हाला? मला वाटलं आवाज दिलाय तो. बाई माय कर्मा कसं भेटलाय मला, कुठून भेटलाय, कसा पात्रात पण डोम कावळा निसता. अरे मला वाटलं मला आवाज दिलाय, मला मेवणीच्या आवाजासारखा आवाज आला तो. अहो, नाही आमचं बोलत होतं दाजी. असं होय. बरं बरं करा गप्पा करा निवांत. कसं भेटलं असं कोणत्या मुहूर्तावर हा माणूस? मला तर इतकं माझं डोकं किडबिड होतं रे पोरीमध्ये, ह्या माणसामध्ये काही समजतच नाही बाई मला.
तुला ना तू एवढी हाय फाय होऊ नको, तुझा बीपी वाढेल. चल घरात. हायपर व्हायला आता करते अगं रोजचं आहे बाई, आजचं नाही, आज तर कमी केलंय उचल. चल तुला चहा बी करते काहीतरी. चल बाकी घेऊ दे बाई, नाही तर कुणी घेऊन जाईल आंबे बिंबे. हायला कायला बोलली असं बहीण. मस्त पालवी आली बाई याला. काय काय ते फुलं येत आणि याला मोगऱ्याची फुलं आले होय. हा आलेत ना, बघायची का? काय फुलं कशाला आले ते बघायचे का म्हणलं. मला वाटलं त्यालाच मोगऱ्याचे फुलं आले. तू हातात लई जीप चालायला लागली बरं का तुमची. काय झालं? नाही लईच चालायला लागली. मी काय केलं आता? फुलं दाखवते. चला तुम्हाला कायचे चालला मांडल्यावर चला तसं नाही का म्हणून काय नाही माणूस. याचे फुलं तोडून आणले होते मी. याचे होय. हा दिसले का? हा मोगऱ्याची फुलं आहेत. हा मग ते झाडाला ते पानं बघत होते फुटले का काय. मला वाटलं त्याला मोगऱ्याच्या फुलाचा गुच्छ आला. हा हा असं झालं का? मला वाटलं कलम केला त्याला. हा 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 बर ऐका हा. इकडे माझ्याजवळ. काय मी काय म्हणते, काय ती माझी बहीण आली आहे. हा आली ना. आवाज. हा आली. ती माझी बहीण आलेली ना, हा जरा ना चिटकायचं जरा असं कमी करा. नाही कुठं चिट करतो तुला. मला लईच दिसायला लागलं असं हात ठेवायचा, असं हात ठेवायचा. काही गरज नाही तसं हात ठेवायच्या. बिचारी दुःखात आहे, तिचं आवाज सांत्वन करावं लागत. तिच्या मनातलं सांगत ती, मग जवळ जाऊन ऐकावं लागत. मग मी आता जे सांगते ना हा. ते गपचूप ऐकायचं, सांग काम्यासारखं. काय समजलं ना? हा जे आपलं नाव आहे हा. ना त्याच्यावानीच वागायचं. पोपटवाणी नाही वागायचं. पोपट नाव आहे पण पोपटवाणी नाही वागायचं. चिमणीवाणी वाग. सांग काम्यावानी वागायचं. हा काय सांग कामी. नाही तर संध्याकाळची भाकर भेटायची नाही. नाही समजलं ना? हा समजलं. हात लावायचा नाही, असा असा ठेवायचा नाही. नाही बोलायचं नाही असं जवळ जवळ सरकून. नाही अजिबात नाही. असं लांब थांबायचं, हा, लांब. 10 फुटाचं अंतर राहील असा. लांबून हाय हा. करीन ते. बोलायचंच नाही पण. बोलणार नाही तोंड. हा हा आणि जेवढं काम सांगितलं ना हा. तेवढंच मुकाट्याने करायचं. हा समजलं? हा हा आणि जर का मला ओव्हरटेक दिसलं नाही अजिबात तर दरवाजा माग काय आहे? लाकूड. हा ध्यानात आहे ना मागचे फटके. हा, दरवाजा लावून देईन, कारण तिला मग थोडस बाहेर फिरायला पाठवून पुरी संग. आणि मग तुम्हाला दरवाजा लावून घेईन. चालतंय ना? नको तसं नको करू. नको हा अगं बाय. काय करता अगं फुलं खेळतो. फुलं बघायला आलते. बघ ना, लाव डोक्यात एखादं. लाव मस्त वाटन तुला. मोगऱ्याचं फुल आहे बरं की. एक कलम केलेलं आहे. मी काय सांगितलं? काय ध्यानात ना ठक्कन चलतंय का नाही माणसं. काय करत होती? काय नाही का, हे फुलं तोडत होते तर त्यांना म्हणलं व्यवस्थित कस काय फुलं आले ना, त्यांना विचारत होते ग. ते पाणी ते घालतात ना झाडाला. दिवसभराच्या कामाचं नियोजन सांगत होते ते मला. हा का? सांगितल्यावर ध्यानात येत नाही का तुमच्या? येत ना. आणि हे काय का, तिला कुठं बाहेर फिरायला बिरायला न्यायचं नाही. समजलं? कुठंच नाही. पिक्चरला मला पण यायचं फिरायला. पिक्चरला सोडून कुठंच नाही. पिक्चरला पॉपकॉर्न पण खाऊ आपण. हा येडे जाऊ चल ना. हा चल ना, चला ना बाबा आपण जाऊ. मी पण लय दिवस झाले, टेन्शन फ्री होईल थोडं. चल ना. हा जाऊ ना एक आपण. काम करू ना, आपण तिघे गेलो असतो. यांना घरातली काम होती अगं. पण असं नसतं. गेलो असतो ना, तुम्हाला तिथं फॅमिली बरं वाटतं जरा. तिकीट काढता यायचे नाही तुम्हाला. तिथं कळायचं नाही कोणत्या खिडकीत काय आहे ते. तुम्हाला कसं माहिती दाजी? लग्नाच्या आधी जायचं ना मी हो ताई, पिक्चर. तुला घेऊन जायचे? मला? चिपके चिपके. मला का पिक्चरला नेलं? तिला आवडत नाही पिक्चर असे डुशूम काय हा त्यांनाच आवडतं एकट्याला पिक्चर. हा का? जायचं का मग? हा एक काम करू, आपण तिघीच जाऊ. हे काम करायला घरात कोण नाही ना ग. माझ्या एकटीचं किती म्हणजे किती हातपायचा गाठ होतो तुला काय आपण करू ना सांगू. सगळे काम. आपण आवरून घेऊ पटापट. मग जाऊ. पटापट आवरू. बाबा पण येणारच. बाबाला यायचं. तू गप ग. मध्ये 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 बोलायला लागतं. फोन वाजतोय. हा ते कळलंय मला वाजत आहे म्हणून. अगो बाय बचत गटाला. हॅलो काय झालं? आज कस काय धरली मीटिंग? अगं बाई थोडं बाहेर जायचं होतं मला. बर मग येते मग, अर्जंट आहे म्हणल्यावर. साहेब येणार का? बर येते मग. हा लगेच निघते लगेच. हा ठेवू का? अगं ताई पिक्चर. अगं बाळा आता मला मीटिंग आली, काय करू मी सांग बरं. तुझ्या मीटिंगला आम्ही जाऊ पिक्चरला. आम्ही तिघं जाऊ ना मम्मी. तसं म्हणता का? जसं करायचं तसं करा. मी जाते, मला मीटिंग आली, लय उशीर झालाय मला. हा जा जपून जा. हा जाते.
काय अवघडच एक ताईचं. चला बाबा चला पिक्चरला जाऊन पॉपकॉर्न खाऊ. हा 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 चला. हा चला चला हा. चला. मस्त होतं पिक्चर. हा लय भारी पिक्चर. मजा आली. किती मजा आली, किती पॉपकॉर्न खाल्ले आपण. हा ना. हा मला एकच दिलं. आता तर भूकच नाही राहिली जेवायला. हा. जा जा गुलगुलू जा. नाही मम्मीला नाव सांगितलं ना तिथून पुढं कसे एक चिटकून बसले होते, कसं मला महाग ठेवलं सगळंच सांगत असते आता मी. नाही तुमची सगळ्यांची बँड वाजवली ना नावाची मानसी नाही आता. कव्हाचे गेलेत हे पिक्चरला. मला एक मीटिंग माई मधीच तार फाडली बाई. कस काय झाली काय माहिती, मीटिंग पुढून आली काय नो काय सांग काम्याने सांगितली होती त्यांना मीटिंग ठेवायला, काय ते तरी कसा सांगन त्याला काय माहितीये. मी गळ्या बिळ्यात हात नाही टाकायचं बाई बाबा. नाही मी सांगून ठेवलेलं आहे तसं. नाही तसं नाही करायचं. काय सांगा बाया नवऱ्याची जाते. आले का ताई? अगो बाय 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 पिक्चर आला काय? हा तुझी लय आठवण आली. हा ना? मजा आली. काय काय केलं काय पिक्चर मध्ये? लय भारी पिक्चर होता. भारी होता. हा काय काय केलं, खाल्लं पिल्लं का नाही काही? पॉपकॉर्न खाल्ले. पॉपकॉर्न खाल्ले ना, आपले पॉपकॉर्न खाल्ले ना. हा पैसे दिलते ना मी तुझ्याकडं. तुला माहिती का मम्मी पॉपकॉर्न दोघांनीच खाल्ले. एकच पॅकेट दिलं. होय का? ए, गप्पा 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 खात होतीस तू. ओ आवाज खाली करायचा, घरामध्ये आला ना आवाज खाली करायचा जायचा. तुम्हाला मी लय वेळा सांगितलेलं आहे. दिलं नाही माणशी तुला खायला पॉपकॉर्न? एकच पॅकेट दिलं. मग आम्ही तो- 2-4 पॅकेट तर तुम्हीच खाल्ले. आणि ते पण तुला माहिती का मम्मी मला मागची सीट दिली. या दोघांनी पुढच्या सीटवर बसले होते. आ? नाही अगं मग तिथे जागाच जागाच नव्हती, मग आम्ही दोघं बस. अगं मम्मी एका आईस्क्रीम मध्ये दोघं खात होते. हा? मला दिलं पण नाही. मी म्हणलं तर माझी नका खाऊ, पण माझीच खायची होती त्यांना. उठा तुम्ही, उठा लवकर. उठा म्हणलं ना, लवकर चला घरामध्ये. काय ग? हे असंच असतं. मम्मीच्या विरोधात गेले ना बाबा तर चांगलेच फटके असतात त्यांना. फटके? मम्मीचे. मग असं पण असतं काय? हा तू नवीन आहे, तू आत्ताच आली ना, होईन तुला पण सवय आता. बाई मला दुसरा नवरा झाला पण मला कधी जमलंच नाही. आणि जर तू पण जास्त केले ना गोलू गोलू तर तुला पण फटके पडतील बाई. तू जरा जपूनच, कारण की मी बी जरा मध्ये मध्ये बोलायला लागले तर मला पण फटके पडतात, मग माझा पण आवाज येतो असाच. अवघडच. चल 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 बघू चल. नको ना मारू. आयो अग ग ग ग ग ग ग लई हल्लं दे. आयो आयो ग ग ग ग. बरं वाटतंय ना? हा बरं वाटतंय. मोटरीचे पैसे काय मोटरीचे पैसे दिले नाही का पैसे? आणि तो केव्हा दिले मला पैसे? काय मस्त. किती पैसे झाले तुमचे? ती व्यवस्थित केलं ना मोटरीचं काम? पाणी येतं का चांगलं? जर पाणी बिणी व्यवस्थित नाही आलं तर तुम्हाला बघा ना, त्याला सांग, मला काय सांग. कामाला माणसं तुम्ही लावलेले आहेत. मला माहितीये का? 2 मिनिट थांबा, तुम्हाला पैसे हा दे काढून. किती द्यायचे? 2000. अयो जरा द्या. जॉईंट चांगला दिलाय का? व्यवस्थित झाले ना सगळे दादा मोठे? इथं सगळे जॉईंट तुटलेत. अयो तुटले? काही काम धंदे बघा. जाऊ का? हा निघा अयो जेवण निघा. जेवण गेलो असतो ना. हा स्वयंपाक करा, आल्यावर तेवढे मागचे काम करून या, आल्यावर स्वयंपाक करून घ्या. अयो पिक्चरला जातात काय? पिक्चरच काढते. ए आणि काय तोंड बघता तुम्ही? काय ग मम्मी त्या दिवशी तुला शॉपिंगला पैसे मागितले तर तू मला म्हंटली नाहीये माझ्याकडे पैसे, आणि आता बरं काढून दिले तू त्यांना पैसे. तुझ्या शॉपिंगला पैसे नाही उडवायचे तर मला माझ्या रानातली बिनातली काम बघायची नाही. पाणी काय ढोसतात मग नसल्यावर मोटर. कसले जनावर पाळलेत म्या घरामध्ये, काही कळानाच झालंय बाय आपल्याला. तर ही कुठं चाललंय काय माहिती. दळींदर अरे थांब 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 थांब. बोला बोला. तू माझा सच्चा जोडीदार आहे. आईचे आईचे एकदम आईचे. तुला सांगतो माझी बायको मला सोडून गेली. सोडून गेली? सोडून म्हणजे मला सोडून ढगायला नाही गेली. मी पटतो हा तुझ्या बायकोला, मी पटतो. तू कशाला पटवतो माझ्या बायकोला?
समजून सांगा तू. अच्छा समजून सांगण्यासाठी पटवितो. समजून सांगा तू. हा तुला सांगतो बोला. पाक्या हा बोल. मला एक गाणं आठवलं रे. बोल ना मग गाणं. तिथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दर्या खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश तिथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. ऐक ऐक बघ आता तुला तिकडे मी मांडवली करायला घेऊन आला डेअरीलाच वाढली रे. काय आता सध्या ना. बरं ऐक आता आपण तिकडं ना मांडवलेलं चाललोय. माझी बायको परत माझ्या सोबत आली पाहिजे म्हणून मी तुला पाजलेली. हा पण तिथं गेल्यानंतर तू पेळाय असं त्यांना कळायला नको. चला आला लक्षात. असं चांगलं रोडवरून आणायचं ढाका ढाका कुणाच आणता मला काय. आपल्याकडे स्मार्टी बाई ताई तू राजींना. तुला माहित नाही अजून, आज तू आली म्हणून वाचलंय ते, नाही तर ना माझं लय डोकं बंद करताय का बाबा. गेले ना मारतो. तुला असं मग तेच तर जमत नाही ना. बायको बायको अरे येतं की नाही खाली दिसायला काय. तू इथेच आहे होय. वरती काय अरे वा रे बरे आनंद आला तो बरं आवडला मला तुम्ही. नाही तर तुम्ही ठीक आहे ना मी तोडवलंच असत. पहिलवानाची चावला दे ऐका नाही. काय म्हटलं तुम्ही. पहिलवानाची आवला दे तुडून जायला आम्हाला. हा बरं तुमचं झालं का बोलून आता बोलायचं तू बोल मध्ये. किती भारी गोरे. थँक्यू थँक्यू हे महत्वाचं आहे. इथं काय चाललंय तुला काय चाललंय. ओ मोरे राजा हा. पिले पिले हा. ओ मोरे राजा. माझा फ्रेंड आहे फ्रेंड मित्र मित्र. दोस्त. एक मिनिट कळते त्यांना ऐक ना ए पाखेट ऐक बोल ना ना. तुला आहे ना इथं मांडवलीला आणलेलं आहे. इथं आहे ना जरा सभ्य माणसासारखं वागा काय असं म्हणतो का? हा हा जरा आता माझी बायको माझ्या सोबत माझ्या बरोबर माझ्या घरी आली पाहिजे का ना. यायला म्हणून पाहिजे. आलं आहे कळलं का तुला. चाललंय ना प्यायला आलेलं आलेलं बोलता येणार मला. बरं बरं जसं मला वाटतं म्हणशील प्यायचं तसं. सोडून द्यावा का असं वाटावा. नाही तसं नको करू. नको ना नको ना पण तुझी सोय बंद होईल ना. विचारू हा विचारू विचारू हा विचारू विचारू. फॉरेन वरून आल्यासारखं का करतात. मी ना पेलेले बोलताय ना बोबडी वाळायला लागली. तुम्ही चिचून रे थोबाड बंद कर. ए, काय असं काय बोलू राहिलं किती छान बोलती. हा का? किती सुंदर आहे का कोण ती? आहे? आता चोच वाढल्यावर तोंड आहे का काय नमस्ते साडू साडू नमस्ते. बरं ऐका आता मी समोर एक महत्वाची गोष्ट सांगायला आलं. माझी बायको माझ्यापासून लांब गेल्यानंतर मला तिचं महत्व कळलेलं आहे आणि म्हणून मी साडूजी नमस्ते म्हणून मी आहे ना तिला घेऊन जाण्यासाठी येणार आहे का ती पण. या ना फोन उघडून ऐकून घ्या मी येत नसते. माझ्या ह्या कानाला चांगलं ऐकायला येते ह्या कानाला सांगा. त्यो कान मी ओढते. मी ओढते त्यो कान. मी ओढते ना. माझ्या बहिणीची आता पण जर- जिंदगी हराम केली ना नालायक माणसा. आजकाल आहे का तरी आता मुताड पिऊन आलास. लाज वाटते का तुला. मुठा मी नाही नाही ध्यान तुला बोलता तरी येतंय का. फॉरेन वरून आले असतात म्हणून असे बोलतात. ही पोरगी पण नाही येडीची नसती कुठं कसे पायदा झाली काय चल तुम्हाला आता, कोणत्या चल. टायमाला. चल बॅग वहिनी, चला ना. ए कोण आहे रे तो. मध्ये मध्ये वहिनी वहिनी करतो. जोडदार. फ्रेंड आहे फ्रेंड मगाशीच बोलले. ह्या पोरी थोबाड दाबा बरं का नाही पोरगे मार खाईन आज. इकडं कुठं चालली? बरोबर आहे तुमच्या बरोबर. आम्हाला गावामध्ये ना ब्लॅक अँड व्हाईट म्हणतात ब्लॅक अँड व्हाईट कळलं का तुम्हाला. दिसायचं ते ब्लॅक अँड व्हाईट. बरं चल बाई तू यांच्या नगर ना दिला मी ना आता तुझ्या संग पाहणार. ती आता तुझी नाही ती आता माझी आहे. हा आज तर तुझी गाडी बसून आहे ना तुझी ही अशी पैलवान गाडी. माझ्यावर नाही जायचं. मग तू मला कशाला मला काय खाऊ घातलं का मला. मग मी प्यायचं 5-10 रुपये काय पिन तुझ्या पैशाने पेला का मी. एक काम कर ना. काय पण- ती काठी आण. वहिनीला- आण ती काठी दरवाजाच्या मागं काठी ठेवले लवकर घेऊन ये. खात्या पित्या घरातली. अरे मी पेटा करायचं आहे ती घाटा करायची आहे. बरं चालायचं ह्याचं काय काम आहे आता काठीचं काय तुम्ही निघायचं काम करता का. ए हो ग इकडून तू. मी निघतो तू इकडून हो. हो इकडून. मी निघतो मला बघू दे. बर का ताई हा. मी नाही निघतो पण हिला माझ्या सोबत ते दिमाग चालतंय का मी तुझी ताई आहे का मेवणी ना. हा ना. हा? बरं मेवणी
ऐक ना मी नेतो तू घरी जा तू पण घरी जा चल बाई तू बॅग घेऊन ये चला माझ्या बरोबर तुझं काय माहिती मग तू चल माझ्यासोबत चल तू माझ्यासोबत चल काय जातो मी तिकडे तुम्हाला माणसात बायकासारखं वाटत नाही का आता? चल बॅग घेऊन सोडा, मग मी येईन जा. नाही मला नाही पाठवायचं मला तुला दारू सोडून आहे तिकडे काय करू मला नाही पाठवायचं तिला आज. बरं मी काय म्हणतो की काठी जरा लांब ठेवून म्हणलं भेटे वाटत कशाची भीती वाटते तू ढोसून आला ती बघ पहिले मी ढोसून चालला माझ्या बहिणी तिचा हात धरू नको अजिबात सोड तिला तुला तर पहिला दांडा टाकीन चालला इकडे गोड गोड करायला याला कस काय वाढणार आहे आपल्याला ओढीन दोघांना एकत्र माहिती मारू नका लय जोरात लागलं तुम्ही ना बायला हालायचं लगेच दोघांनी याला तर पहिले हाकलीन मी याला तर याला पहिले हाना तुम्ही पहिले हाना पण हिला माझ्या बरोबर नाही येणार ती चल बाई कोणी सांगितलं ना नाही येणार चल मला कर मला तुझ्याशिवाय चल माझ्या मला कुठून आले काय माहिती नेभळे घरात तू काय ना फिंदायला जायचं नाही आता अजिबात इथं दारू पिऊन तमाशा करताय ना तो त्याच्याकडे अजिबात जायचं नाही आता परत घ्यायची त्याच्याकडून लगेच चला याला काय सांगितलेलं कळतं का नाही ग लवकर याच्यापेक्षा जाडा तुटला तरी मिटालो